महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शकुंतला रेल्वे ट्रॅक जवळ भीषण आग, ओसाड ट्रॅकच्या सावलीत जुगार अड्ड्यांचा धूर, ताशपत्त्यांचे ढीग आणि दारूच्या बाटल्या सापडल्याने खळबळ, पुरावे नष्ट करण्यासाठी आग लावल्याचा संशय। एकेकाळी विदर्भाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी शकुंतला रेल्वे आज प्रशासकीय उदासीनतेमुळे शेवटच्या घटका मोजत आहे। मात्र याच बंद पडलेल्या रेल्वेच्या परिसराला आता अवैधांचे कृत्याचे ग्रहण लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। रविवारी दुपारी शकुंतला रेल्वे ट्रॅक जवळील गोरक्षण भागात लागलेल्या भीषण आगीने शहरात खळबळ उडवून दिली असून या आगीच्या ज्वाळांमधून आता जुगार अड्ड्याचे वास्तव उजेडात आले आहे। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोरक्षण परिसराच्या मागील 2 खोल्या परिसरात ही आग लागली। मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात साचलेले वाळलेले गवत आणि कचऱ्याने अचानक पेट घेतला। दुपारच्या कडक उन्हामुळे काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले। धुराचे लोट आकाशात उंच उसळू लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। आगीच्या राखेत सापडले पापाचे पुरावे। आग विझवण्यासाठी जेव्हा नागरिक आणि काही स्थानिक युवक घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथे धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले। ज्या ठिकाणी आग लागली होती त्या परिसरात ताश पत्त्यांचे मोठे ढीग, देशी विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची थोटके, माचीस आणि गुटखा पुड्यांचा खच। या पुराव्यावरून शकुंतला रेल्वेच्या ओसाड ट्रॅकचा वापर चोरी छुपे जुगार अड्डा म्हणून केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे। विशेष म्हणजे या दुर्गम ठिकाणी पोहोचण्यासाठी सेंट्रल रेल्वेची लाईन क्रॉस करून जावे लागते। एवढ्या निर्जन स्थळी कोणाच्या आशीर्वादाने हे जुगार अड्डे चालतात असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। घातपाताचा संशय, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, ही आग नैसर्गिक होती की लावली गेली याबाबत आता शहरात चर्चांना उधाण आले आहे। जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड पडण्याची भीती किंवा तिथे चालणाऱ्या अवैध कृत्यांचे पुरावे नष्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक आग लावली गेली असावी असा संशय बळावला आहे। प्रशासकीय उदासीनता आणि नागरिकांचा पुढाकार। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। मात्र रस्ते अत्यंत अरुंद असल्याने अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळापर्यंत पोहोचू शकले नाही। अखेर स्थानिक नागरिकांनीच समयसूचकता दाखवत घराघरातून बादल्यांनी पाणी आणून ही आग आटोक्यात आणली। प्रशासकीय दुर्लक्षामुळे शकुंतला रेल्वे तर बंद झालीच, पण आता या ट्रॅकचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी होत असल्याने संताप व्यक्त होत आहे। नागरिकांचा सवाल, रेल्वे प्रशासनाचे आणि स्थानिक पोलिसांचे या ओसाड ट्रॅककडे दुर्लक्ष का? राजकीय उदासीनतेमुळे शकुंतला थांबली, आता गुन्हेगारीमुळे सामान्य माणसाचे जगणे कठीण होणार का? या प्रकरणाची सखोल चौकशी करून अवैध जुगार अड्डे चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मूर्तिजापुरांकडून होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी दीपक थोरात, मूर्तिजापूर, अकोला।